महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झालेली आहे। काल उद्धव ठाकरेंच्या गटानं पक्षांतर बंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबत केलेला युक्तिवाद एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी खोडून काढला। तसंच बहुमत चाचणीला सामोरे न जाता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, याकडे त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं। त्यानंतर आज होणाऱ्या सुनावणीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। परवाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वकिलांनी युक्तिवाद केला सुप्रीम कोर्टामध्ये। काल शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि आज अजूनही तिसऱ्या दिवशी देखील सत्ता संघर्षासंदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी सुरू झालेली आहे। ही जरी 7 जजच्या बेंचजवळ जरी केस गेली तरी त्या लोकशाहीची जी काय आज लोकशाही ज्या एका भारतीय लोकशाहीच्या मूळ तत्वांवर काही प्रश्नचिन्ह जे महत्त्वाचे निर्माण झालेलं आहे याचा निपटारा करण्यासाठी त्यामध्ये लवकरात लवकर व्यवस्थित अशा रीतीने सुनावणीचं एक कालावधी ठरवून निश्चित करून सलग सुनावणी घेऊन त्याबाबतचा निर्णय घ्यायला लागेल आणि तो ते निश्चितच देतील। याचं कारण भारताची लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून प्रसिद्ध आहे। 21 तारखेपासूनच्या ज्या घटना आहेत त्या 21 तारखेपासूनच्या त्यांच्या कृती या पक्ष विरोधी कारवाया म्हणून सरळ 10th शेड्यूलमध्ये असलेल्या तरतुदींप्रमाणे त्यांनी त्यांचं स्वेच्छेनं प्राथमिक सदस्यत्व सोडल्याचं सरळ दिसतं। त्यावर अपात्रतेची कारवाई ही प्रथम झालीच पाहिजे आणि ते जर न झालं तर मग बाकीच्या घटना तुम्ही मिक्स करून म्हणजे शेवटी घडलेली घटना पुढे घेणार आणि मग त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टींचं अशा रीतीने एकत्रितरित्या त्याचं हे होऊ शकत नाही। याचं कारण कायद्याची अंमलबजावणी ही त्याप्रमाणे व्हायला पाहिजे।